तर पतंजलीच्या दिव्या फार्मसीवर एफडीएनं कारवाई केली। अवैध औषध उत्पादन विक्री विरुद्ध कारवाई तीव्र होणार आहे। जनतेच्या आरोग्याशी खेळ केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय। या संदर्भात योगेश कदम यांच्याशी बातचीत केली। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी पाहूयात। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत 7 जिल्ह्यांमध्ये मोठी ही कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत खात्याचे राज्यमंत्री योगेश कदम सर आहेत। नाही, मला वाटतं अशा पद्धतीच्या कारवाया ह्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये कायम होत आलेल्या आहेत। एखादं प्रोडक्ट जर का तुम्ही वापरलं तर तुम्हाला हा आजार होणार नाही किंवा हा एखादा आजार बरा होईल किंवा समजा काही कॉस्मेटिक कुठलं प्रोडक्ट असेल तर त्याचे फायदे हे चुकीचे सांगायचे, अशा पद्धतीने ग्राहकांची दिशाभूल करून मार्केटिंग करणं अर्थातच कायद्यामध्ये याच्यामध्ये तरतूद आहे की त्याच्यावरती आपण गुन्हे दाखल करू शकतो आणि त्यांच्यामध्ये कारवाई करू शकतो। त्या अनुषंगाने या झालेल्या कारवाया आहेत आणि सांगितलेले कंटेंट्स वेगळं असणं म्हणजे तुम्ही मार्केटिंग करता वेगळं ह्याची आणि त्या उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते वेगळे आहेत। तर मला वाटतं ह्या सगळ्याच बाबतीमध्ये डिपार्टमेंट आता हळूहळू अग्रेसिव्ह पण होते, कारण आता अधिकारी चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत आणि मला वाटतं अशाच कारवाया भविष्यामध्ये देखील अजून अग्रेसिव्हली करणं अपेक्षित आहे। कॅमेरामन अनिकेत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई।